नमस्कार स्वामी भक्त हो, तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना. आज आपण श्री स्वामी समर्थ सारामृताच्या पहिल्या अध्यायाचा अर्थ केवळ थोडक्यात नाही तर खोलवर, समजण्यास सोपा आणि भावपूर्ण कथारूपाने जाणून घेणार आहोत. अनेक जण अध्याय वाचतात, पण त्यामागचा भाव, संदेश आणि आध्यात्मिक पाया समजला तर वाचन अधिक प्रभावी होते. हा पहिला अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा पाया आहे. जसा मंदिराचा कळस असतो पण त्याआधी मजबूत पाया घातलेला असतो, तसाच हा अध्याय आहे. अध्याय पहिला, सविस्तर कथारूप अर्थ. अध्यायाच्या प्रारंभी लेखक सर्वप्रथम ईश्वर, गुरु आणि दत्तावतार यांना वंदन करतो. यामागचा खोल अर्थ असा, आध्यात्मिक ज्ञान हे स्वतःच्या बुद्धीने पूर्ण मिळत नाही. त्यासाठी कृपा, मार्गदर्शन आणि अंतःप्रेरणा लागते. त्यामुळे सुरुवात नम्रतेने केली जाते. येथे गुरु हा फक्त व्यक्ती नसून अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती आहे, जो आपल्या मनातील संभ्रम, भीती, अज्ञान दूर करतो. तो गुरु. लेखक पुढे दत्त परंपरेचा उल्लेख करतो. दत्त तत्व म्हणजे निर्माण, पालन आणि संहार, जीवनाचे 3 नियम. हे सर्व एका दैवी चेतनेत एकत्र आहेत. त्या दैवी चेतनेचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ असे सांगितले जाते. या अध्यायात एक अतिशय महत्त्वाचा भाग येतो. लेखक स्वतःबद्दल नम्रपणे सांगतो की मी विद्वान नाही, मी कवी नाही, मी तत्वज्ञ नाही, पण माझ्याकडे एक गोष्ट आहे, श्रद्धा. याचा खोल अर्थ, आध्यात्मिक ग्रंथ लिहिण्यासाठी केवळ ज्ञान पुरेसे नसते, तर अनुभव आणि भक्तिभाव आवश्यक असतो. अहंकाराने नाही तर समर्पणाने अध्यात्म उलगडते. स्वामी समर्थांचे तत्वज्ञान पहिल्या अध्यायातील गाभा. पहिल्या अध्यायात स्वामी समर्थांना केवळ एक संत म्हणून नाही तर सर्वव्यापी दैवी तत्व म्हणून दाखवले आहे. याचा अर्थ ते एका काळापुरते मर्यादित नाहीत, एका ठिकाणी बंदिस्त नाहीत, एका रूपात अडकलेले नाहीत. भक्त जिथे श्रद्धेने स्मरण करतो तिथे स्वामींची उपस्थिती जाणवते. हा मुख्य भाव आहे. नामस्मरण आणि कथा ऐकण्याचे महत्त्व. अध्यायात सांगितलेला एक मोठा संदेश, स्वामींची कथा ऐकणे, वाचणे आणि सांगणे ही स्वतःमध्ये साधना आहे. का? कारण कथा मन शांत करते, मन श्रद्धेकडे वळवते, विचार शुद्ध होतात, अहंकार कमी होतो, विश्वास वाढतो. मानसिक शांती हीच खरी कृपा आहे. हा संकेत येथे दिला आहे. आध्यात्मिक मार्गाची दिशा. पहिला अध्याय वाचकाला तयार करतो. तो लगेच चमत्कार सांगत नाही, तो आधी मन तयार करतो. तो सांगतो, आधी नम्र व्हा, मन स्वच्छ ठेवा, संशय कमी करा, श्रद्धा वाढवा, गुरु मान्य करा, मगच पुढील लीला समजतील. हा मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्ट्या फार खोल भाग आहे. मन तयार नसताना चमत्कारही समजत नाहीत. भक्त आणि स्वामी यांचे नाते. या अध्यायात भक्ताला एक आश्वासनाचा भाव दिला जातो. स्वामी दूर नाहीत. भक्ती ही अंतर कमी करते. दैवत आणि भक्त यांच्यातील दुवा म्हणजे श्रद्धा. भीतीपेक्षा विश्वास मोठा, हा मुख्य भाव येथे पेरला जातो. हा अध्याय आपल्याला शिकवतो, आध्यात्मिक प्रवास नम्रतेने सुरू होतो. गुरुशिवाय ज्ञान पूर्ण होत नाही. श्रद्धा बुद्धीपेक्षा शक्तिशाली असते. कथा ही केवळ गोष्ट नसून साधना असते. स्वामी तत्व सर्वत्र आहे. मन तयार करणे हेच पहिले पाऊल आहे. अशा प्रकारे स्वामी समर्थ सारामृताचा पहिला अध्याय हा भक्तीचा दरवाजा उघडतो. तो चमत्कारांपूर्वी मन शुद्ध करतो, कथांपूर्वी नम्रता देतो आणि भक्तीपूर्वी गुरुचरणी नतमस्तक व्हायला शिकवतो. जो नम्रतेने सुरुवात करतो त्याला अनुभवाने उत्तर मिळते. जो श्रद्धेने वाचतो त्याला कृपेची जाणीव होते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्रत्येक वाचकावर राहो आणि श्रद्धेची ही ज्योत अंतःकरणात सदैव प्रज्वलित राहो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.